आज आमदार कर्डिले यांच्या घरी आपण सांत्वन भेट देण्यासाठी गेलो होतो. काय सांगा काय हो ते कर्डिले साहेबांची खूप दुःखद अशी घटना झाली. प्रत्येकांना बळ देणं, गोरगरिबांचे प्रश्न असले त्याच्यात स्वतःहून त्यांनी लक्ष घालणं खूप चांगल्या प्रकारचं ते खरंच त्यांचं काम होतं. राजकारणाच्या पलीकडं लढवया जर माणूस म्हणला ना, खरंच कर्डिले साहेबांचं आम्हालाही काही अनुभव येतो. आंदोलनाच्या संदर्भातले असोत, गोरगरिबांच्या काही समस्या असोत, त्याच्या तातडीनं ते लगेच भाग घ्यायचं. खरंच एक चांगला माणूस. मात्र आमच्यातून ते गेले ते दुःख आहे. म्हणून मी आज त्यांच्या भैयाला त्यांना भेटून सगळ्यांना आता भेटून सातपूरपर भेट देऊन आलो. आपण शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो होतात. मात्र आज अजितदादांनी बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलंय शेतकऱ्यांना. हो, मला ते आता कळालंय. गाडीत होतो मी त्याच वेळेस, पण मी ते पूर्ण ऐकलं नाही. काय होईल एखाद्या वेळेस काय बोलले तर काय नाही तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची. परंतु जर खरंच तसं जर असेल ना, तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय. आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता? तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय? तुमचं सरकार या जनतेनं, या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून. आणि तुम्ही जर इतकं हिणून आणि अपमानास्पद शेतकऱ्यांना बोलणार असाल तर या सरकारबद्दल, मग ते तिघही असोत, त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात, किती दिवस खाता म्हणतायत, तुमची कर्जमाफी का करायची, तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं, अशा जर अर्वाच्य शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना, आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे. सरकारचे लोक ठेवले नाही पाहिजे. त्याशिवाय हे काय होतं, आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांधा. मग हे किती दिवस चालून देणार रे बाबा? शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे. शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस सरकार बोलन ते सरकारचे लोक पाडून टाकायचे. म्हणजे शेतकऱ्यांचं एक वलय तयार होईल, एक प्रतिष्ठा तयार होईल. हे बघा मायबाप शेतकऱ्यांना, आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी. सरकार आपल्याला हिणवणार आहे, आपल्याला अपमान करणार आहे, आपल्या वेदना जाणून घेणार नाही. त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं. म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्या नको नादी लागायचं. जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला, लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा. ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात घेतली ना, शेतकऱ्याच्या पायावर लोळून घेते नाही, ते करावंच लागणार आहे. फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अपमान करणार आहेत, हिणवणार आहेत. शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाहीत. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे. आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या. त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगूच शकत नाहीये. आपली लढाई आपण हातात घ्या. मायावर विश्वास ठेवू नका, कोणत्या नेत्यावर ठेवू नका. काहीही खरं नाही यांचं. बच्चू कडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं, मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील असं म्हटलंय राणा यांनी, रवी राणा यांनी. ते मला माहित नाही, मला त्याच्यात पडायची गरज नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे, शेतकऱ्यांना सरकारने फसवलं. तुम्ही मदत कधी देणार जूनमध्ये? मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही, आंदोलक म्हणत नाही, नेतृत्व करणारे म्हणत नाही. मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला, पद्धतशीर फसवलं. आता माझं आत्ता दुखतंय सांग, मला आत्ता दवाखान्यात न्यावं लागेल ना, 6 महिन्यांनी नेलं जगन का? तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे. आज त्याचं रान होऊन गेलं, पीक होऊन गेलं, त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता, तो गेला. दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे 2 घास, सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो, कपडे घेणार होतो, सगळं वाहून गेलं. आता मदतीची गरज आहे फडणवीस साहेब. तुमच्या बोलबच्चननं, तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचं पोट नाही भरणार. शेतकऱ्यांना 100% फसवलंय. आता कर्जमुक्तीची गरज आहे, आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट. आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे 3-3 वर्ष जरा काढलेले त्यांच्या ती माघारी येतील. तुम्ही ते सगळं सोडून दिलं. 6 महिन्यांनी करू आणि 1 वर्षाने करू. 1 वर्षाने काय करायचं? आणि त्या कारणात काय आणि यांचं काय खरं आहे,
मी तर म्हणतो ती समिती भमितीनं ती पहिली रद्द करा. समित्या मा इतक्या पुण्य बघितले 2 वर्षात इतक्या समित्या आल्या कुंकड गेल्या नुसत्या वाचित्याच. त्या वाची खुर्च्या मोड्या बा त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिलं नाही. हे सगळं खोटं आहे. कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं, मात्र दुसरीकडे बच्चू कडू आता विजयी सभा घेत आहेत, आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतायत, त्याकडे कसं बघता? मी ना बोललो बच्चू भाऊंबद्दल, ना शेट्टे साहेबाबद्दल, ना तुपकर साहेबाबद्दल, ना त्यांच्यात कोण आहेत आणखी त्यांच्याबद्दल, काय नवले साहेब यांच्याबद्दल बी बोललो. मी काय सांगतोय, शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस हिनवलाय. हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती, दिला नाही. करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी. ते लढले, कोणीतरी पुढे येऊन लढतंय, नाव तरी आपल्या आपल्यात कोर्ट होता. त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या, ही सगळ्यात मोठा मंत्र. 30 जूनचं अल्टिमेटम तुम्हाला मान्य आहे का? आणि समजा इतकंही असेल तर तुम्ही काही वेगळा लढा उभारण्याची आता तयारी? काय पंचायत होईल दादा तुम्हाला सांगतो मी. आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे, ते सोशल मीडियावर गुळगुळ करणारी. ते म्हणणार यांना त्यांचं मान्य नाही म्हणजे ते अर्धे फोडणार, आमच्या इकडं म्हणजे पसरून देणार. त्याला नेरेटिव्ह सेट करायला, गैरसमज पसरायला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही. हा, तुमच्या सुद्धा इचकून देऊ शकतो ते असा माणूस. हो ना, मग अर्धी इचकून दिली ती, पण मी लय निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं. हे रिअल आहे. मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो, प्रामाणिकपणाने बोलतो. पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती, यांना जमतच नाही, आम्ही भरपाई देत होतो, यांना जमतच नाही. मुद्दाम राजकारण करायचं, पुढे आणून टाकणार राजकारणापासून. त्यांना वेगळं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार. म्हणजे कुणाचं? बच्चे भाऊचं. त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचे काय करायचं, असा सुद्धा डाव होऊ शकतो. पण जर शेतकरी म्हणले पठ्ठे उतारणार, मग ना सळके पळत करतो यांना. कसं काय ठेप्याला येत नाही, ते होऊ शकतं असं ही मला शंका आहे. ते करू शकतात, पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही. पाटील, दुसरी गोष्ट, फलटण डॉक्टर आत्महत्या केसचा आता आरोप प्रत्यारोप होत आहे. बीड जिल्ह्यामधलीच ती डॉक्टर होती, मुले डॉक्टर. आता या प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही? त्या लेकराला न्याय द्यायचा सोडून ना हे राजकारणी लोकांच्या आळ्या वळवळ करत्या. लय कंड यांना हे तिसरीकडेच नेणार. यांचे जुने हेवे दावे त्या लेकराच्या आडून काढणार. आता याला टार्गेट करणार, त्याला टार्गेट करणार. तिने काय म्हणलंय, कोण अधिकारी आहेत, काय आहेत, त्यांना फाशी होणार का, त्यांना सगळं त्यांचं काय म्हणूयात आपण चार्जशीट व्यवस्थित होणार का, त्याच्यात यासाठी मागितले नियुक्त करणार का, ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार. आमक्याला डांबून ठेवलं, तामक्याला डांबून हाणलं, त्यांनी त्याचे पैसेच बुडिले, त्याला काय उचलून नेलं तर अरे लिकेचं काय झालं बघ ना आधी. आमच्या परळेवाल्याला नाद लागला लगेच एकाला. ते ताईचं दिलं सोडून, त्या लेकीचं तिसरीकडे सुरू केलं राजकारणाकडे. म्हणजे विषय भरकटायचा. त्या लेकीचा न्याय अंधारात राहू नये, राजकारण्यांनी खबरदारी घ्या. अजून काय आहे? चला, धन्यवाद.